पवई इथं मुलांच्या ओलीस नाट्याचा सूत्रधार असलेला माथेफिरू रोहित आर्यचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। यावरून आता दोन वेगवेगळे मतप्रवाह निघतात आणि यामध्ये आता ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनीही उडी घेतली आहे। ते या संदर्भात एक याचिका दाखल करणार आहेत आणि याबाबत आणखी माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर नितीन सातपुते देखील आहेत। आपण थेट जाऊया मनश्रीकडे। मनश्री, नक्कीच नितीन सातपुते सध्या आपल्या सोबत आहेत आणि एकंदरीत जे दोन मतप्रवाह निघतात, अर्थातच या एन्काउंटरच्या विरोधी मत व्यक्त करणारी मंडळी आता पुढे येतात। त्याच्यापैकीच एक आहेत ॲडव्होकेट नितीन सातपुते। सातपुतेजी, आपण याचिका दाखल करता आहात का या सगळ्या प्रकरणामध्ये? आणि सगळ्यात महत्त्वाचं की एन्काउंटर करण्याची गरज होती का, असा प्रश्न आता विचारला जातोय। मुळात हे प्रकरण एन्काउंटर जे आहे हे कधी समर्थनीय नाही आहे। एन्काउंटर म्हणजे हत्या। बरं, एन्काउंटर कधी करतात? एन्काउंटर हे करत नाही, हे होत असतं त्यावेळेस। एन्काउंटर म्हणजे दोन्हीकडून समप्रमाणात बल किंवा फायरिंग किंवा धोका जेव्हा निर्माण होतो त्यावेळेस तो घडतो। आता ही हत्या आहे। आता तुम्ही पाहिलं असेल मागची जी पार्श्वभूमी, जेवढे गँगस्टर मारले गेले बरेचसे ते एन्काउंटरमध्ये, त्याच्यामध्ये असं आलेलं असतं की त्यांनी तिकडनं फायरिंग केलेली असते आणि तेव्हा सेफ्टीसाठी स्वतःला हे करण्यासाठी जो अटॅक असतो तो रिटॅलिएट करण्यासाठी एन्काउंटर म्हणजे फायरिंग होतं। हे प्रकरणामध्ये तसं घडलं का? त्यावेळी असं डेडली वेपन होतं का? AK-47 होती का किंवा काय होतं त्याच्याकडे? तुम्ही त्याला छातीमध्ये गोळ्या मारणार तो त्याच्याकडून काय घडलं होतं असं? त्यामुळे एन्काउंटर हे कधी समर्थन नाही आहे, हत्याही समर्थन नाही आहे। या प्रकरणामध्ये हे मुळात प्रकारे सुरुवातच चुकीची झाली। खरं तर हा जो रोहित आर्य जो आहे याने सरकारचे काही स्वच्छता अभियानामध्ये काम केलं होतं। त्याचे पैसे बाकी होते, 2 करोड रुपये बाकी होते। हे 2 करोड रुपये सरकारने दिले नाही, त्यासाठी त्याने आंदोलन केलं। मागच्या महिन्याभरात त्याने उपोषण केलं। त्यात तो आजारी पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये टाकलं, त्याला ॲडमिट करावं लागलं। सरकारशी बोलत होता, केसरकरांशी तो बोलत होता, बऱ्याचशा गोष्टी झाल्या, तरी देखील त्याचे पैसे दिले नाही। त्याने सगळे प्रयत्न केले। त्याला एका वेळेला असं पण वाटलं की त्याला आत्महत्या करावी, पण आत्महत्या केल्यानंतर पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार मग फायदा कायचा? मग त्यात तो विचार सोडला। त्याने जसं ते कंधार जे हायजॅक झालं होतं किंवा तो चित्रपट आला यामी गौतमीचा, ते कदाचित त्यांनी पाहिलं असेल, त्याला असं वाटलं की असं करून मला माझे पैसे मिळतील। त्याने ही युक्ती केली। त्याचा असा उद्देश नसावा की मुलांना काही हार्म पोहोचव, कारण त्याने मुलांसाठी तो ऑलरेडी काम करत होता। नक्की। मात्र आता तुम्ही जसा उल्लेख केला की एखाद्या चित्रपटापासून किंवा एखाद्या काल्पनिक स्टोरीपासून प्रेरणा घेऊन त्याने अशा पद्धतीचा प्लॅन केला। मात्र ज्या वेळेस ही सगळी घटना समोर आली, जेव्हा मुलं ओलीस होती आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुरू होता, तेव्हा पोलिसांकडूनच हे सांगण्यात येत होतं की सदर रोहित आर्य हा इसम मनोरुग्ण आहे। जर रोहित आर्य मनोरुग्ण होता तर सरकारी स्तरावरचं कंत्राट त्याला मात्र मिळालेलं होतं। तर तुम्ही तुमच्या याचिकेत नेमकं काय म्हणणार आहात? याचिकेत तुम्ही स्पेसिफिकली कुणाची नावं घेणार आहात का? मी हे सगळ्या गोष्टी मी आता जे बोललो हे संपूर्ण आहे त्यामध्ये, आणि हा देखील मुद्दा आहे। त्यांचं असं म्हणणं, जर हा कंत्राटदार आहे, जो मनोरुग्ण आहे कंत्राटदार, हा जो मनोरुग्ण आहे, मनोरुग्णाला जर एखादा क्राईम केला तर शिक्षा देता येते का? त्याला असं मारलं पाहिजे का? हा तेवढा धोकादायक आहे का? बरं, दुसरी गोष्ट, त्याने एवढं मोठं सरकारचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं। हा मनोरुग्ण आहे तर तुम्ही त्याच्यावर बसून फोटो का काढता? त्याचं ते काम का करून घेता त्याच्याकडनं? त्याने मागे आंदोलन केलं, मागच्या 1.5-2 महिन्यापासून त्याचे प्रयत्न चालू आहे हे सगळं करायला। तुम्ही त्याच्याकडनं त्याची सेवा घेता, त्याचे पैसे देत नाही, मग तुम्ही मनोरुग्णाला तुम्ही फसवता का? 2 करोड रुपये त्याचे तुम्ही ते घेतले का? त्याचं काम करून घेतलं, त्याचे पैसे दिले नाही, त्याची तुम्ही फसवणूक केली। म्हणजे नागरिक जर मनोरुग्ण असेल तर त्याचे पैसे द्यायचे नाही का? तो मनोरुग्ण आहे किंवा नाही ह्याच्याबद्दल मी जात नाही, हे त्यांचं म्हणणं आहे। मग जर मनोरुग्ण होता तर पोलिसांनी त्याच्या छातीत गोळ्या मारायला पाहिजे का? त्या डोक्यात गोळ्या मारायला पाहिजे का? मनोरुग्ण आहे याचा अर्थ तो क्रिमिनल नाही आहे, बरोबर? तो टेररिस्ट पण नाही आहे, तो गँगस्टर पण नाही आहे, किंवा त्याची अशी कोणती पार्श्वभूमी नाही की असं। पोलिसांनी ही स्टेप घेतली, ही का घेतली? मुलांचं किडनॅप करणं, हे किडनॅप झालं, ही परिस्थिती तुम्ही त्याच्यावर आणून दिली, सरकारने आणून दिली। याला जबाबदार सरकार आहे। मुलं ही किडनॅप होणं ही फार दुर्दैव आहे देशाचं आणि हे सरकारचं। तुम्ही त्याला किडनॅप करायला हे भाग तुम्ही पाडलं। आम्ही समर्थन नाही करत किडनॅपचं, पण तुम्ही केलंय, तुमच्यामुळे किडनॅप झाली मुलं। या आमची मुलं जी आहेत ना, ही तुमच्यामुळे किडनॅप झाली। ज्या तुमच्यामुळे हा शब्द तुम्ही वापरता आहात, रोहित आर्यच्या म्हणण्यानुसार तो यापूर्वी काही लोकांच्या संपर्कात होता, त्याची काही पैशांची डिमांड होती, ज्याचं त्याने कंत्राट घेतलेलं होतं। मग त्याच्यात मंत्री असतील किंवा त्यांचे सचिव असतील, इतर अधिकारी असतील, तर त्यांना तुम्ही तुमच्या याचिकेमध्ये अंडरलाईन करणार आहात का? येस, नक्की। मुळात असं आहे की आता सध्या ही फौजदारी याचिका असते।
याच्यामध्ये जे प्रायमाफेसी आता दिसत आहे की खून तर झालेला आहे सर्वांना माहिती आहे, त्याची हत्या झाली आहे सर्वांना माहिती आहे. आता ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. ह्याची हत्या करण्यामागे कोण आहे किंवा ह्याला कोणी सांगितलं होतं का, सरकारमधले अधिकारी मंत्री ह्याला कोणी सांगितलं होतं का, ह्याचे जे पैसे होते पैसे त्याला जे न देणं हा देखील फसवणुकीचा गुन्हा आहे. तो वेगळा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्याच्या पत्नीकडून त्याचा गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. 2 करोड रुपयाची ही फसवणूक आहे. त्यामुळे हे जे मिनिस्टर किंवा ज्यांच्याशी तो संपर्कात होता किंवा ज्यांची चर्चा केली किंवा ज्यांच्यासाठी त्याने आंदोलन केलं त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आम्ही हे याच्यामध्ये घेणार आहोत. पण आता प्रायमा फेसी जे दिसत आहे 3 पोलीस अधिकारी यांनी केलेलं आहे. तिघांच्या विरुद्ध आम्ही याचिका दाखल करतोय. बाकी मुद्दे आमची याचिकेत असणार आहेत. वेळ पडली तर ही मागणी आम्ही हे प्रकार आम्ही CBIकडे देखील देण्यासाठी सांगू. त्यांनी याच्यामध्ये तपास करावा आणि सगळ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी. हे सगळे स्टेट पोलीसच्या विरुद्ध कारवाई करणार नाही, त्यांना वाचवायला बघणार. मागे आपण अक्षय शिंदे प्रकरण देखील बघितलं, यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. शेवटपर्यंत ते फाईट करत होते, त्याच्यामध्ये पोलिसांना काही होऊ नये म्हणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. आताही तसं होईल. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कोणती कारवाई होणार नाही. त्यामुळे CBI याच्यामध्ये असावी, CBIने कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे. पहिल्यांदा इथे मुंबईमध्ये गुन्हा दाखल होईल प्रकरण CBIकडे गेलं पाहिजे. त्यामुळे या संदर्भाचा आम्ही याचिका दाखल करतोय, आजच दाखल करतोय. आज वेळेत आता आमचा वेळ सगळा इकडेच चालला आहे, तर आज नाही झालं तर आम्ही उद्यापर्यंत ही याचिका नक्कीच जाणार आमची. ही केस दुसऱ्या अक्षय शिंदेची केस आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं की कायदा काय सांगतो जेव्हा अशा प्रकारे एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर किंवा पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणची परिस्थिती पाहता एन्काउंटरची वेळ येते, तेव्हा एन्काउंटरच्या संदर्भातले नियम काय सांगतात, कायदा काय सांगतो? जसं मगाशी मी एलॉबरेट केलं की एन्काउंटर होण्यासाठी दोन्हीकडनं फायरिंग होणं गरजेचं आहे. तसं या प्रकरणात झालेलं नाही. पोलिसांच्या समाज माध्यमात आता असं येते की त्याकडे गन होती, छऱ्याची गन होती. छऱ्याची गनने हत्या होऊ शकते का हा पहिला प्रश्न सर्वांना कळेल. अगदी लहान शिंबडा मुलगा देखील सांगेल छऱ्याने कुछ नाही होता, फक्त बलून फुटतो, फुगा असतो तो फुटतो फक्त. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी छऱ्याने हल्ला केला, फायरिंग केला असंही कुठे काही त्याचे ट्रेसेस नाही किंवा कशी काही गोळ्या कुठे सापडले नाही. त्यामुळे त्याच्याकडून कोणता असा अटॅक झाला असे देखील पुरावे नाही. मग तुम्ही त्याला गोळी का मारली? चला त्याच्याही पुढे जाऊन आपण विचार करूया की त्याच्याकडे खरी गन असते आणि खरी गोळी असते आणि खरी गोळी त्यांनी मारली असते समजा, तरी देखील पोलिसांचं काम आहे की त्याला छातीत न मारता त्याला पहिले न्यूट्रलाइज करायला त्याच्या पायावर गोळी मारली पाहिजे, त्याला पहिला डिजेबल केला पाहिजे. त्यामुळे हे नियम असे आहेत की डायरेक्ट कोणाला तुम्ही मारू शकत नाही. पहिला तुम्ही त्याला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्यायला पाहिजे, त्याला जेरबंद म्हणतात त्याला पकडायला पाहिजे. पकडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, ना की त्याची हत्या करण्यासाठी. तुम्ही बाथरूममधून तुम्ही गेलात म्हणजे तुम्हाला मार्ग मिळाला त्याला पकडायला. ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्याला गोळी मारू शकता त्या ठिकाणी तुम्ही त्याला पकडू शकला असता. मात्र जेव्हा एखादी अपवादात्मक स्थिती असते, कारण कालची परिस्थिती ही लहान मुलांच्या संदर्भातली होती, जिथे तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये पोलिसांना हे अधिकार आहेत का? नाही, हे मी त्याचं समर्थन नाही करत आहे. किडनॅप हे चुकीचंच आहे, पण तरी देखील त्याने तो चुकला तर पोलीस पण चुकले ना. त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली की 2 तास तो अगोदर DCPशी काय चर्चा करत होता, 2 तास त्यांनी चर्चा केली, 2-3 तास तो कॉन्टॅक्टमध्ये होता, पण तुम्हाला त्याचा अंदाज नाही आला का?